नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि स्वतंत्र दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि बघा माझ्या मुलाला आज पण टिफिन बॅग वगैरे घेऊन बोलवलं आहे. काहीतरी कलर वगैरे होणार आहे ते म्हणजे ड्रॉइंग होणार आहे म्हणून कलर वगैरे घेऊन बोलवलं आहे. आणि त्यासाठीच मी टिफिन बनवायला घेतला. आपल्याकडे तर नाही बोलवत, आपल्याकडे फक्त असंच युनिफॉर्म घालून बोलवतात, तयार होऊन बोलवतात आणि पॅरेंट्स लोकांनाही बोलवतात. पण यांना बॅग वगैरे घेऊन बोलवलं आहे आणि बराच वेळ कार्यक्रम चालेल असा काल मेसेजही आला होता. म्हणून म्हटलं ठीक आहे, त्याचा टिफिन बनवायला घेतला सकाळी सकाळी. आणि बघा अशा प्रकारे पराठे तयार केले. याला काळे तीळ लावले. काळे तीळ लावले की छान दिसतात आणि इकडे पांढरे तीळ कमी प्रमाणात मिळतात. काळे तीळ जास्त प्रमाणात मिळतात. आणि बघा याला छान तयार केलं आणि छान दिसतंय हा पण. आणि याला सांगितलं की आज शाळेमध्ये अभ्यास नाही होणार, फक्त कार्यक्रम होता. त्याला तोही खुश झाला आणि निघाला शाळेत जायसाठी. आणि बघा दुपारचं वगैरे आवरलं आणि आम्ही निघालो थोडं बाहेर जायला. थोडं काम होतं बाहेर, म्हणजे खरेदी करायची. खरेदी म्हणजे थोडंसं घरचं सामान घ्यायचं होतं. म्हणून निघालो बाहेर जायला. आणि मी म्हटलं होतं आमच्याकडे पाहुणे आले आहेत, तर हे पाहुणे आले आहे म्हणजे माझी जाऊ आहे छोटीवाली. तसं तर आम्ही तिघी आहे. मी मोठी आहे, एक मधली आणि छोटी. आणि जी मधली आहे ती 1 महिना अगोदर येऊन गेलेली आहे. तेव्हा मी ब्लॉगिंग नाही करायची, नाही तर ती दिसली असती माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी जे हे ब्लॉगिंग चालू केलं आहे, ब्लॉग तयार म्हणजे बनवणं, हे तिच्यामुळेच. तिचंच म्हणणं होतं, "ताई तुम्ही करा, करा." तिने 1-2दा म्हटलं आणि तिचंच म्हणणं मी माझ्या मनावर घेतलं. म्हटलं ठीक आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. आता बघूया काय होते तर. मग आम्ही गेलो थोडंसं व्ही-मार्टला आणि बघा थोडं शॉपिंग वगैरे केली. खरेदी म्हणजे जास्त काही घ्यायचं नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं थोडंफार घेऊन यावं. घरी बोर होण्यापेक्षा जाऊन आलो. तिकडनं आले मग चेंज वगैरे केले आणि मग यांना खायचं होतं मक्का. मग म्हटलं ठीक आहे सगळ्यांना भाजून द्यायला, म्हणजे मक्का भाजायला घेतला. आणि माझ्याकडे काही चाळणी वगैरे नाही आहे, त्यांना व्यवस्थित भाजला जातो आणि गॅसही कमी प्रमाणात लागते. पण आता कसं सांगितलं आहे की जास्त दिवस राहायचं नाही आहे, त्यामुळे जास्त काही सामान वगैरे काही घेतलं नाही आहे. तर मग मका वगैरे भाजत होती आणि मला थोडी सर्दी झाली आहे. थोडंसं आवाजाचं ॲडजस्ट करून घ्या, कारण की थोडीशी सर्दीचं प्रमाण जर जास्तच आहे, त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नसेल. आणि मग सगळ्यांनी मक्का खाल्ला छानपैकी. आणि बघा मी सकाळीच कृष्णाला ड्रेस वगैरे घालून दिला होता. संध्याकाळी कृष्ण जन्म करायचा होता. मी ड्रेस वगैरे आणला, माळ आणली, पण जे टोप आणि पाळणा आणायचं विसरली. तर बघूया सायंकाळी जावं म्हटलं बाहेर थोडं. आणि बघा आम्हाला असं फौजी फॅमिलीला अशी मिठाई मिळालेली आहे. घरपोच मिळतात बरं, सगळे पॅकिंग वगैरे करून. अशा प्रकारे नमकीन, स्वीट आणि याला काय म्हणते फ्रुटी वगैरे आणि मुलांसाठी चिप्स वगैरे, एक चिप्सचं पॅकेट वगैरे मिळालेलं आहे. आणि छान वाटतं. घरापर्यंत येऊन पोहोचते, म्हणजे घरी येऊन पोहोचवतं त्याच्यामुळं छान वाटतं. आणि त्यामुळं म्हणजे क्वार्टरला त्यामुळे छान वाटलं थोडंसं. वाटलं की आज 15 ऑगस्ट आहे, घरी असलं की खूप बोर होऊन जातं. आणि अशा प्रकारे असा आजचा दिवस गेला पूर्ण. आणखी आता बघूया, आम्हालाही गावाला जायचं आहे. जर फौजींना सुट्टी मिळाली तर जाऊया गावाला. तुम्हालाही आमच्या गावाकडले ब्लॉग पाहायला मिळतील. आमच्या म्हणजे गावचं घर वगैरे बघायला मिळेल. आणि हो, आणि माझे ब्लॉग कसे वाटते ते नक्की सांगा. पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असा गेला आजचा दिवस. आणि माझी ब्लॉगला पुन्हाच सांगते सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना